आपण पंढरपूरच्या जवळची माणसं आहे, घाटावर बसलेली आंधळी पांगळी लगडी कोणीही कोरोनात गेला नाही. कोरोना आणि इमेजचा आजार चांगल्या श्रीमंताच्याच घरी जातो, गरीबाच्या घरी जात नाही. त्या कोरोनाच्या काळामध्ये एक तरुण सुशिक्षित महिला एका डॉक्टरच्या दरवाज्यात जाऊन उभा राहिली. बऱ्याच वेळ उभा राहिल्यानंतर डॉक्टरनं बोलवलं, ताई साहेब घ्या तेव्हा काय झालं, काय काय अडचण काय, म्हणजे माझी नाही अडचण, काय माझी काय अडचण नाही, तर आमच्या मालकाला आधार झालाय आणि त्या आधारात कोरोना बसणं ते आम्ही मोठं श्रीमंत होतो, म्हणजे सोन्याचं दुकान आमच्या आणि भरपूर अशी उधारी दिलेली होती लोकांनी, सगळं सोनं उधार दिलेलं होतं आणि कोरोनाच्या काळामध्ये दुकान बंद झालं आणि बंद झाल्यावरती परत काय दुकान व्यवस्थित चाललं ना, त्यामुळे थोडा डोक्यावर परिणाम झाला आणि भेटलं त्याला म्हणता येईल तेवढं सोन्याचे पैसे, द्या तेवढं सोन्याचे पैसे, काय इलाज तुमच्याकडे होत असला तर करा, काय अडचण नाही, म्हणजे बरं इलाज घेऊन या त्यांना, घेऊन या माझ्या कॅबिनच्या बाहेर आल्या, गाडीवर तसंच उभा राहिल्या आणि गाडीवर उभा राहिल्यानंतर त्यानं डॉक्टरने सांगितलं आम्हाला काय अडचण आहे, काय साहेब, म्हणजे आमचा प्रबंध आता का माझ्याकडे रिक्षा गाडी काय नाही, म्हणजे तुमची गाडी गेली तर बरं होईल, म्हणजे मोठी 40-50 लाखाची डॉक्टरची गाडी होती, त्या गाडीवरती रेड क्रॉस लिहिली आहे, आधी चिन्ह, 40-50 लाखाची गाडी होती, ड्रायव्हर सांगितलं यांच्याबरोबर त्याच्या मालकाला घेऊन या, मालकाला घेऊन आले, मालकाला घेऊन येण्यासाठी गाडी ड्रायव्हर ती बिचारी निघाली, त्या बिचारीनं सांगितलं एका मोठ्या सोनाराच्या दुकानामुळे गाडी उभा केली, ती बिचारी आत गेली, त्यानं गाडी दारात उभा राहिली, 40-50 लाखाची गाडी म्हटल्या डॉक्टरची गाडी कुठे गेलाय का सोनाराने खुश झालं होतं, 20 तोळ्याचं दागिने घेतलं, संध्याकाळी 7-8 वाजायची वेळ झालेली होती, 20 तोळ्याचं सोनं घेतलं, मॅडम इकडे तिकडे वाजल्या, पर्स घरी राहिली की पर्स घरी तुम्ही बरोबर येत असला गाडी राहिले, पर्स राहिले तुम्ही तर घेत असला गाडी तर चला, म्हणजे ते सोनं ते बरं झालं, म्हणजे आमची दुकान बंद करायची वेळ झाली, दुकान बंद केलं आणि त्या गाडीत बसलं आणि तशीच गाडी दवाखान्यात आली, त्या दवाखान्यामुळे गाडी उभा केली की मॅडमनं वॉट केलं, गेलं, बराच वेळ बसल्या डॉक्टरने कॅबिन मधनं बघितलं, ती व्यक्ती बसली गाडीत नव्हतं, त्यांना बोलवलं, काय झालं तेवढं स्वागत, मग डॉक्टरच्या लक्षात आलं दुपारी मॅडम आलेल्या होत्या की असंच माझं हे आहे काय घेऊन, डॉक्टरनं बरोबर याच्यावर घेतलं, गुलीचं इंजेक्शन दिलं, 2-3 तास निवांत झोपलं, 2-3 तासानं परत बोलू करली आणि बोलू करल्यावर परत डॉक्टर द्या की सोन्याचे पैसे, डॉक्टरना वाटलं काय गुन्हे ना, परत सोन्याचं गुलीचं इंजेक्शन दिलं, परत डॉक्टर गुलीचं इंजेक्शन दिलं, सकाळी परत लक्षात आलं की बिचारी बी वेगळी होती आणि हे बी मालक वेगळा आहे, परत त्यानं सोन्याचं पैसे मागितलं, सोन्याचं पैसे मागितल्यावर डॉक्टरनं त्याला आज बोलवलं, सांगितलं कशाचं सोन्याचं पैसे, तर तुमच्या मालकानं काल 20 तोळं तुमच्या मालकिनीनं 20 तोळं सोनं आणलंय, मालकिनीला वरनं बघितलं, बोलवलं खाली, त्याच्यासमोर उभा केलं, ह्या होत्या का, त्या नव्हत्या म्हणला, मग ह्या माझ्या मालकिनी आहेत म्हणला, काल आल्यानं कोण होतं, काल म्हणला डॉक्टरची बायको होऊन तुम्हाला फसवत, म्हणता सोनाराची बायको होऊन मला फसवलं, तुला कोण फसवलं, म्हणजे तसं माया ब्रह्माच्या आधीन राहून जीवाला फसवते आणि जीवाच्या आधीन राहून ब्रह्माला फसवते, ब्रह्माचं आणि जीवाचं आयुष्यभर काढून एक पडून होत नाही, किती जन्म झाला फिरा गणित नाही झाला, किती जन्म किती वेळी किती जगली त्याला, असे माया आणि ब्रह्म संत महात्मे जीवाला त्या माया ब्रह्माच्या त्या मायेच्या तणाच्या सोडून ब्रह्माची आणि जीवाची भेट राहून देत असतात, हे काम संत महात्मे करत असतात, म्हणून त्यासाठी जगावर संतांचा उपकार आहे, संताय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर धारवी काय द्यावे त्याचे वागे उतराई, केविता हा पाहिले जीव थोडा संत महात्म्यांचे स्थितीला बघायला गेलं, संत महात्मे अर्थ काम चाड नाही चिता, मानामान मोहमाया विद्या, त्यांच्याकडे अर्थाची चाड म्हणजे पैशाची चाड नसते, मानाची चाड नसते, आपल्याला मान मोह हे सगळे आपल्या संसारिक जीवाला आहे, पैसा संसारिक जीवासाठी प्रिय आहे, साधूकडे पैसा वगैरे प्रिय नाही. स्वामी विवेकानंदाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद त्या वेळेला गुरुच्या भेटीमध्ये होते, संतांच्या भेटीच्या आशेला होते, त्यांच्या बुद्धीच्या चौकटीत बसणारा संत, त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या योग्य त्यांच्या विचारात बसणारा संत, त्या संतांच्या विचारात फिरत असताना त्यांना कोणीतरी रामकृष्ण परमहंसाचं नाव सांगितलं.
स्वामी रामकृष्ण परमहंस मोठे संत आहेत म्हणजे, आणि त्यांचा तपास करत करत त्यांच्या शोधासाठी स्वामी विवेकानंदजी निघाले. आणि निघाल्यानंतर एका दक्षिण भारतामध्ये फिरत फिरत एका गावामध्ये एका मंदिराच्या कट्ट्यावर स्वामी रामकृष्ण परमहंस झोपलेले होते. आणि झोपल्यानंतर त्या गावात विचारलं स्वामी रामकृष्ण परमहंस नावाची व्यक्ती तर कोण आहे का? लोकांनी सांगितलं ते कट्ट्यावर झोपले. आणि कट्ट्यावर झोपले असताना त्यांची परीक्षा बघण्यासाठी स्वामी विवेकानंदजी त्यांच्या जवळ गेले. झोपलेले होते. कट्ट्यावर झोपल्यामुळे एक हात असा थोडासा काठ्याच्या बाजूला होता, हात होता नव्हता. स्वामीजी झोपेत होते. झोपेत असलेल्या स्वामींच्या हातावर विवेकानंदाजींनी एक रुपयाचं नाणं त्यांच्या हातावर ठेवलं. झोपेत हात बांधला. परत ते नाणं उचललं, परत स्वामींच्या हातावर ठेवलं, परत हात बांधला. 2 वेळा झालं. तिसऱ्या वेळेला नाणं उचललं आणि रामकृष्ण परमहंसजीच्या हातावर नाणं ठेवलं. त्यावेळेला मात्र हात बांधता झाला नाही. त्या हाताला उडूक पडलं, भोग पडलं खाली. त्या हातातून नाणं खाली गेलं. त्यांना जागेपणी कधीच आयुष्यात पैशाला स्पर्श केलेला नाही. झोपेत स्वप्नात सुद्धा पैशाला स्पर्श करू शकत नाही. ही साधूची परीक्षा आहे, संतांची परीक्षा आहे. मला वाटतं आपल्या संस्थेचे संस्थापक जोग महाराज प्रार्थस्मरणीय पारायण त्या जोग महाराज संस्थेनं या महाराष्ट्राला कितीतरी कीर्तनकार दिले. 100 वर्षांच्या परंपरेमध्ये सगळ्या महाराष्ट्रावर जोग महाराजांच्या संस्थेतले कीर्तनकार आहेत. जोग महाराजांच्या संस्थेचा बदलाव जोग महाराजांचा जोग महाराज या वेळेला पुण्यामध्ये प्रवचन करत होते. आणि पुण्यामध्ये प्रवचन 7 दिवसाचं प्रवचन त्यांचं पुण्यामध्ये होतं. आणि त्यांच्या पुण्यातल्या प्रवचनाला त्यांचं बाळपणीचं मित्र असणारं टिळकजी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्या प्रवचनाला हजर असायचे. एका श्रीमंत व्यक्तीचं काम त्या लोकमान्य टिळकांकडे होतं. आणि त्या टिळकांना 4-5 दिवस निमंत्रण देऊन सुद्धा टिळक त्या श्रीमंत व्यक्तीकडे गेले नाही. कारण जोग महाराजांच्या प्रवचनाची सेवा त्या ठिकाणी चालवते आणि ती श्रवण करण्यासाठी टिळक स्वतः हजर राहत होते. आणि ती श्रीमंत व्यक्ती साहेब गाडी घेऊन निघालेली असताना पाहिलं तर टिळक ते प्रवचन ऐकतात. त्या श्रीमंत व्यक्तीला वाटलं मी निरोप देतोय, मी बोलत नाही तरी टिळक आपल्या घरी येत नाही, इथं प्रवचनाला थांबतात. आपण असं करू म्हणजे हे प्रवचनात आपल्या घरी येऊ, या महाराजांनाच आपल्या घरी नेऊ, मग टिळक आपोआप येतील. हे बाकीचे गणित त्या श्रीमंत माणसानं आपल्या पोराशी बाळगलं. दुसऱ्या दिवशी एक त्यावेळेला टांग होत्या, घोडागाडी टांगा, त्या टांग्यामध्ये मागं 2-3 पोती असे टाकली टपलेली आणि निघाले. जोग महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि सांगितलं महाराज आज 4 वाजता प्रवचन होणार आहे, ते इथं करण्याऐवजी जवळच माझा बंगला आहे, जवळच माझा प्लॉट आहे, त्या प्लॉटवर पटांगणी भरपूर आहे, सगळी सोय होती, त्या ठिकाणी करा. जोग महाराज मध्ये जमणार नाही. दुसऱ्यांदा विनंती केली, महाराज आजचं प्रवचन इथं करण्यापेक्षा जवळच इथं माझा प्लॉट आहे, माझा बंगला आहे, तिथं करा. जोग महाराज म्हणजे जमणार नाही. तिसऱ्यांदा सांगितलं, समोर उभा राहिलेला कांदा दिसतोय का म्हणजे त्या ती भरलेली मागं 2-3 पोती दिसतात का म्हणजे हो दिसतात म्हणजे त्या पोत्यात दुसरा माल बिल काय नाही म्हणजे नुसतं नोटा पैसे, ती पैसे तुमच्यासाठी म्हणजे आजचं जर प्रवचन जर आमच्या घरी केलं तरी सगळं पैसे तुमच्यासाठी, म्हणजे सगळं पैसे जर दिलं तर जमणार नाही, प्रवचन तिथंच होईल. त्या श्रीमंत माणसाला राग आला आणि म्हणजे एवढे पैसे दिले तरी महाराज येत नाहीत नाही. त्या रागात ते म्हणाले, महाराज या महाराष्ट्रात एवढे पैसे देणारी व्यक्ती तुम्हाला माझ्याशिवाय कोणी भेटणार नाही. या महाराष्ट्रात एवढे पैसे देणारी व्यक्ती तुम्हाला माझ्याशिवाय कोण भेटणार नाही. जोग महाराज म्हणजे या महाराष्ट्रात एवढे पैसे देणारी तुमच्याशिवाय व्यक्ती मला कोणी भेटणार नाही, हे जरी खरं असलं तरी पण एवढे दिलेले पैसे ही नाकारणारी व्यक्ती या जगातल्या पाठीवर तुम्हाला कुठं दिसणार नाही. Oh,
परीक्षा घेण्याचं हे असे काही मुद्दे असतात. म्हणून संत महात्म्य अर्थानं लोक महाराज नुसते महाराज नव्हते, पैलवान सुद्धा होते. लोकमान्य टिळक पैलवान होते आणि त्या पैलवानाची दोस्ती होती. त्यावेळेला ते उत्तर हिंदुस्थानात गेले आणि उत्तर हिंदुस्थानात गेल्यानंतर ही सगळ्या हिंद केसरी पद प्राप्त. त्यावेळेला तिथे आपल्याला अभिमान असतो ना, आपला मुलगा एखादा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला तर आपण अभिमानानं सांगतो माझा मुलगा आहे, माझा मुलगा. तसं त्या लोक महाराजांच्या वडिलांने त्याचं तिथे साधू त्या उत्तर हिंदुस्थानामध्ये होतं, त्या साधू त्या कारणावर सांगितलं हा माझा मुलगा हिंद केसरी झाला. तुमचा मुलगा हिंद केसरी असला तर त्याला हिंद केसरी म्हणणार नाही लोक, हे त्याला म्हणणार नाही. आणि हे थोडस खटकलं त्यांना, कारण आपल्याला विद्या प्राप्त करत असताना आपलं कुठं लढले. तुम्हाला जे सांगितलं मुलगा तो इतका सुंदर वाजवतोय माऊली कौलिके म्हणून मुलगा आहे. त्यांना म्हणजे बाबा पास कर, आता शिकायचं चांगला तो वाजवतोय, चांगला नामांकित कीर्तन वाजवतोय, पास कर. तुम्हाला पास करायची नाही, विद्या संपादन करायची हीच वेळ आहे. आपण आता आपल्याला भरपूर येते, पण इथून पुढे जरी आपल्या पुढे एखादा जर गेला तर आपली शिकण्याची वेळ निघून जाईल. म्हणजे आपल्या पुढे कोण तर आहे हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला तो खरा कलाकार आहे, खरा पैलवान आहे, तो थांबत नाही. त्या साधूने सांगितलं अजून एक पैलवान ओळखायचा आहे. सामान्य ताकद नव्हती जोग महाराजांची, जोग महाराजांची सामान्य ताकद नव्हती. पुण्यामध्ये ट्रॉफिक जॅम झालं आणि ट्रॉफिक जॅम झाल्यानंतर जोग महाराजांची गाडी पकडून येत होती, कुठून करत होतं. कलेक्टर त्यावेळेला निघाले, त्यावेळेला कलेक्टरचा प्रवास करत थांबला ट्रॉफिक. ट्रॉफिक का जाम झालं कलेक्टरने विचार केला, तपास सुरू केलं. समजलं पुढं 2 रेड्यांची टक्कर रस्त्यावर लागली आहे. 2 रेड्यांची टक्कर रस्त्यावर लागली, काय केल्यानं सुटत नाही. सगळा प्रयत्न केलं, टक्कर नाही सुटला. त्यावेळेला कलेक्टरनं आदेश दिला गोळी घाला, तुम्ही रेड्याला मारून टाका. गोळी घालण्यासाठी ज्या वेळेला निघाली त्यावेळेला जोग महाराज आणि त्यांचे बंधू पुढे आले. म्हणजे रेड्याला मारायची आवश्यकता नाही, रेड्याचे मारायची आवश्यकता आम्ही टक्कर सोडतो. दोघांनी 2 रेड्याची शिंग धरून मागत खेचली 2 रेडी. एवढी ताकद जोग महाराजांकडे होती. एवढ्या भक्तीचा पैलवान असून सुद्धा एक पुढे अजून एक पैलवान जोडवायचा आहे म्हटले. कुठला पैलवान आहे तो? काळ आहे. तो त्यावेळेला काळावर सत्ता ज्या वेळेला तुम्ही मिळवाल त्यावेळेला मी खरा पैलवान तुम्हाला म्हणेन असं त्या साधून म्हटल्यानंतर मग जोग महाराज आळंदीच्या ठिकाणी येऊन ज्ञानेश्वरीची पारायण करून ज्ञानोबारायांची सेवा करून ज्ञानेश्वरी ही विद्या संपादन करून संपूर्ण महाराष्ट्र घडवण्याचं कार्य या माध्यमातून झालं. असे संत महात्मे असतात. म्हणून संत महात्मे अर्थाच्या मागे लागलेले नसतात, आगमनाच्या मागे लागलेले नसतात किंवा मानाच्या मागे लागलेले नसतात. संत महात्मे जगाला दाखवतात. जगासारखं दिसतात, जगासारखं प्रपंच केलेला दिसतो, जगासारखं नित्यनेम केलेलं दिसतं, जगासारखं जेवण खाणं दिसतं. पण फरक दोघांना आहे. दोन्ही दिसत ते वर्मदाने तू भारती समुद्र नदी नवे समुद्राने नदीचं पाणी सारखं आहे, पण समुद्राच्या नदीची तुलना होऊ शकत नाही. पाषाण काय लिंग ही पाषाणाचा लग्न पायरी पाषाण आहे, पण दोघांची तुलना होऊ शकत नाही. तसं संत नवते जगा मानसारखा सारी. म्हणून लहान मुलंही शाळेत काठी पेन्सिल घेऊन बसतात. फळ्यावर शिक्षकही हातामध्ये खडू घेऊन 1 2 3 किंवा अ ब क ड ही अक्षर गिरवतात. आताच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ABCD. म्हणून मुलंही गिरवतात आणि शिक्षकही गिरवतात. पण जी पूर्ण ज्ञात आहे, पूर्णत्वाला पोचलेले
की मुलगा पूर्ण व्हायचा आहे एवढा फरक आहे. म्हणून या मुलासाठी या शिक्षकाला हातामध्ये पाठी घेतलेली हे अभंगाच्या पहिले संतांचं कार्य एक उदाहरण देऊन सांगतात. एखादा सिद्धांत पटवायला एखादा दृष्टांत द्यावा लागतो. तसं महाराज या अभंग दृष्टांत देतात. अर्भक म्हणजे मूल एखाद्या लहान मुलाला शिकवण्यासाठी. पंते म्हणजे पंतोजी त्या काळामध्ये शिक्षकाला पंतोजी म्हणत होते, पंत म्हणत होते. आणि तो काळ वेगळा होता. आताची शिक्षण पद्धती ही सगळी विकत झालेली, पैशावर झालेली. पूर्वीच्या काळामध्ये शिकणाऱ्याला 1 रुपया फी नव्हती, शिकवणाऱ्याला 1 रुपया पगार नव्हता. हाच नियम आताच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जो महाराजांच्या हाच नियम आहे. अजून 100 वर्ष त्या संस्थेला झाले, परंतु शिक्षकाला 1 रुपया पगार नाही आणि शिक्षण घेणाऱ्याला 1 रुपया फी नाही. म्हणजे गुरुकुल पद्धत तशी पूर्वी गुरुकुल पद्धत होती. ती शिकवण्यासाठी त्याला जो शिक्षक असतात त्याला पंतोजी म्हणून. परत 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 तुमच्या आमच्या काळामध्ये तो शब्द बदलला, त्याला गुरुजी म्हणायला लागले. आताच्या काळामध्ये तोही शब्द बदलला, आता फक्त सर म्हणतात. सर तुला काय येत नाही माझं सर, गुरुजी म्हणत होते. आणि सगळं म्हणजे संत महात्मे निस्वार्थ भावाने शिकवतात. आता जे शिक्षक शिकवतात पण पगार घेऊन शिकवतात, एवढा फरक आहे. आता शिक्षक शिकवतात पण पगार घेऊन, संत महात्मे बिना पगार बिगर अनुदानी असे शिक्षण करतो. आणि तेवढा असून मुलगा यशस्वी सगळं घडवत होते आपल्या गुरुकुलामध्ये. मुलाला घडवत. आताची मुलं जर विचार करायला गेलं तर शिक्षकांनाच उलट बोलतं. शिक्षकांनी शाळेत आता वाढदिवस साजरा करते, वाढदिवस साजरा करत करत तुमचा वाढदिवस किती तारीख आहे तुमची काय आठवण? 12 आठवण. तो मुलाला वारासहित विचारत कुणी मुलाला सांगायचा गुरुवारी मी जन्मलो, कुणी शुक्रवारी जन्मलो, कुणी बुधवारी. आणि सगळ्या मुलाला विचारलं. पण मुलाने परत शिक्षकाला विचारलं, गुरुजी सर तुम्ही आम्हाला सगळ्याला विचारलं तुमचा जन्म कधी झाला, तुम्ही नाही सांगितलं. सरांनी सांगितलं माझा जन्म रविवारी झाला. काय रावला वाट बोलताय म्हणजे तुम्ही, रविवारी तर सुट्टी असते. मुलं शिकणाराची पद्धत तशी. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षणाचा दर्जा तपासण्यासाठी विकास अधिकारी शाळेचे येत असत तपासायला. आणि केंद्र प्रमुख वगैरे कोणते घ्यायचं आणि आल्यानंतर मग ते मुलांची सगळी परीक्षा घ्यायची. शिक्षकांना पाठवायचं,
आपल्या मुलांनी सगळी उत्तरं द्यावं. मुलं बी खेळण्यात त्याच मापात असते. शिक्षकांनी तर काय करावं. डोकं फोडलं तर मुलं शिकतच नाही. 10 वर्षे एकाच वर्गात किती जरी शिक्षक बदलून गेले, वर्ष बदलली तर मुलगाची वर्ग काय करतो अशी काय केंद्र प्रमुखाने मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि विचारत असताना सांगितलं काय अवघड विचार मी 1-2 प्रश्न विचारतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला. सगळे पोरं आहे. ते समोर असं खुर्चीवर बसले होते, त्या खुर्चीच्या मागे त्यांचं शिक्षक उभा राहिले. आता एवढा साधा प्रश्न, सोपा प्रश्न, याचं उत्तर जर नाही दिलं तर आपल्या शाळेचं नाव झालं. गुरुजींनी एक डोकं चालवलं. शाळेच्या किल्ल्या, सगळ्या किल्ल्याचा जोगडा त्या खिशात होता. हळूहळू ते जोगडा काढला. केंद्र प्रमुखाच्या मागणं असा वर केला. पोरांनी बघितल्या ते किल्ल्या बघितल्या. मागच्या कडेच्या पोरांना वर बोट केलं. केंद्र प्रमुखांना वाटत झालं उत्तर देते. कुठे झाला जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा. ते म्हणजे किल्ल्यावर. बरं झालं म्हणजे उत्तर सांगितलं गुरुजी नाही बरोबर. बाळा किल्ल्यात जन्म झालाय खराय, पण कोणत्या किल्ल्यात झाला सांग. ते म्हणजे गुरुजीच्या खिशातल्या. एका गावात असंच विचारलं. सगळं गाव धार्मिक. आता आमचं गाव जवळजवळ 90% माळकरी ती गाव आपल्या आळंदी पंढरपूरच्या परिसरातली पालखी माळगावची गावं असली 90% माळकरी. त्यामुळे अध्यात्माचा प्रश्न विचारला तो. म्हणून एका मुलाला विचारलं, उठवलं आणि विचारलं उठ रे बाळा. म्हणजे रावणाची लंका कुणी झाली. त्यानं इकडं तिकडं बघितलं. नंतर साहेब मला मी त्या दिवशी शाळेत चालू एकही मुलगा उत्तर द्यायला तयार नाही. वर्ग शिक्षकाला सांगितलं गुरुजी मध्ये काय आहे तुमच्या विद्यार्थ्यांना साधा प्रश्न येत नाही. रावणाची लंका कोणी जाळली हा साधा प्रश्न आहे. त्या शिक्षकाला उत्तर दिलं, साहेब आमच्या वर्गातली मुलं इतकी प्रामाणिक आहे की आणि ते वळणदार आहे, अजिबात खोड करत नाही. आमच्या वर्गाचे एकाही मुलांना रावणाची लंका जाळली नाही. काय करावं. हेड मास्तरला विचारलं. हेड मास्तरांनी पुन्हा गावाचा सरपंचाकडे गेली. सरपंच गावाचं लक्ष आहे का नाही शाळेकडे. काय गावकऱ्यांचं शालेय समिती आहे, शिक्षण समिती, त्यांचं कुणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी आहे का नाही. सरपंचाला बोलवलं. काय झालं साहेब. सरपंचाला सांगितलं साधा प्रश्न विचारलाय. एका मुलाला प्रश्न विचारला, रावणाची लंका कोणी जाळली. तो म्हणतो मुलगा मी शाळेतच आलो नव्हतो त्या दिवशी. शिक्षकाला विचारलं. शिक्षक म्हणतात मुलं सगळे प्रामाणिक आहे, अजिबात खोड करत नाही. आमच्या त्या कुठल्या मुलानं जाळली नाही. हेड मास्तर म्हणतात आमची शिक्षक मुलं सगळे चांगली आहे, इथलं कुणी जाळली नाही. सरपंच सांगा तुम्हाला तर माहित आहे का, तुम्ही सांगा. सरपंचाला विचारलं. डोकं थांबवलं. म्हणजे साहेब आता कुणाचं नाव घेता, गाव 2 पार्टीचं आहे. ही शिक्षण पद्धती अशी. पण त्या काळामध्ये पूर्ण मुलाला सर्व विद्यामध्ये पारंगत करण्याची ताकद त्या पद्धतीकडे होती. शस्त्रविद्या असो, अस्त्रविद्या असो, ब्रह्मविद्या असो, सगळ्या विद्यामध्ये निपुण करायचा मुलगा गुरुकुलामध्ये राहायचा. असे ते पूर्वीचा काळ होता. परतचा काळ पाठी पेन्शनचा आला. म्हणून महाराज सांगतात संत कशी क्रिया करतात तर जसा शिक्षक तसे गुरुजी. सगळं येत असून सुद्धा 1-2 कागद फळ्यावर पाठी हातात घेऊन पेन्शन घेऊन ते शिकण्यासाठी नाही, ते शिकवण्यासाठी. अरबकाची साठी पंथी हाती धरली पाठी किंवा पंथी धरली हाती पाठी. तैसे संत जगे क्रिया करुणी दाविती अंगी व्यवहार कुमार. अरबकाचे साठी पंथी हाती धरली पाठी. त्याच पद्धतीनं मुलगा शिकवण्यासाठी शिक्षक हातामध्ये पाठी घेतात. त्या पद्धतीनं
संत महात्मे जगाला क्रिया करून दाखवत, जगाला स्वतः क्रिया करून दाखवत. आपण सांगतो काय सांगणारे असतात, नुसते सांगतात काय, नुसतं ऐकतात, नुसतं ऐकतात काय, नुसतं सांगतात. पण सांगून करून दाखवणारे हे वेगळे असतात, सांगून करून दाखवणारे वेगळे असतात. आपल्या काळामध्ये मजुराची फार टंचाई असायची, आता सुद्धा टंचाईच आहे मजुराची. पण थोडं यांत्रिकीकरण झाल्यामुळे शेती करायला थोडं सोपं झालं. ट्रॅक्टर निघाले सगळे, मशागती बरोबर ट्रॅक्टर होती, तणनाशक निघाले, सगळं सेंद्रिय सगळं शेती निघालं, त्यामुळे थोडे शेती सुविधा. परंतु मागच्या काळामध्ये मजुराची संख्या अतिशय कमी असायची आणि त्यामुळं कामावर ठेवण्यासाठी माणसाची गरज असायची. मग ते कुणीतरी आपल्या मित्राकडून किंवा एखाद्या गावाच्या ओळखीनं कोणाचा एखादा गडी असला की त्याचा करारनामा करायचा, एखादा स्टॅम्प घ्यायचा 100 रुपयाचा आणि त्या 100 रुपयाच्या स्टॅम्पावर लिहून काढायचे. आणि बाबा ठराव सगळं, बाबा सांगत की काम ऐकायचं, आमचं तमकं सगळं, किती उचल, किती पगार, घेऊन खाऊन बोर्ड कसं, हे सगळं ठरायचं. आणि सगळं ठरल्यानंतर पुन्हा पण कामाला सुरुवात झाल्यानंतर मग त्यानं मालकानं गड्याला बोलवलं आणि सांगितलं नदीवरची मोटर चालू करून त्याला ऐकलं. परत काम मिळत असतं, मालकाला वाटलं तर माहिती नसेल काहीतरी झालं असेल, परत बोलवलं आणि सांगितलं ते पहिले पाणी पाजून. त्यानं बघितलं मालकाकडे, परत गेलं, परत कसा बसला, सांगत की काम तसंच करायला लागलं. 2 दिवस झालं, मालकाला वाटलं नवीन आहे, तू काही करत, 2 दिवसानं करत, 4 दिवसानं करत, आठवडा झाला त्याच्यात तसंच. तात्यांच्या वळखीनं आणलेलं होतं, तात्याने बोलवलं. तात्या म्हणजे तुम्ही आणलेला गडी हे असणार, काहीच काम ऐकत नाही, कामच करत नाही काय. तात्याने त्या गाडीला बोलवलं आणि विचारलं काय काम काय ऐकत नाही. तुला सगळं आमच्या कराराप्रमाणे चाललंय, कराराप्रमाणे. ते मालकाजीकडे बरोबर काम करत नाही, स्टॅम्प घ्या. स्टॅम्प घेतला, त्याच्यावर सगळं लिहिलेलं होतं, सांगत की काम ऐकायचं, करायचं कुठे गेले, ऐकायचं लिहिले, करायचं कुठं. मी सगळं काम सांगितलेलं ऐकते, हे सांग काय काय सांग का नाही करतात, पण सांग का नाही असतात ते काय करावं हे सांगत. चौघाला काम सांगितलं, 18 सांगितलं ते नदीकडे ऊस खांदून काढा. ऊस खांदून काढा म्हणल्यावर त्या लोकांना खांदायला चालू करायचं. गंभीर पद्धत, आता आपण शेतकरी मधला भाग खांदून ऊसाला माती लावतो, त्याने उलट केलं, ऊसच खांदून काढलं. 28 ऊस खांदला, बरोबर ऊस आल्याला शेजारी खांदून काढलं, मालक बाकरी घेऊन येतो, खांदून काढला, खांदून काढला. मालक आले बघते असं काय आणलं, असं कसा ऊस काढला. जवळ येऊन बघता तर ऊस बाजूला काढायच्या विधीनं मालकानं डोक्यावर आणून द्यायचं, म्हणजे असा ऊस खाद्यात काय, म्हणजे तुम्ही सांगितलं खालून काढावं. असं ऊस खाण्याची पद्धत असते, म्हणजे ते बंदी खालून ऊसाला माती लावायचं, त्याला म्हणायचं ऊस खालून काढायचं. असं खालून काढतात का आता? हे काढलेला म्हणजे आता बाहेर बांधा म्हणले, जाऊया घरी नसत ऊस. 14 गड्यांनी 4 बाहेर बांधलं मोठं आणि बाहेर बांधून आईसाहेब बसलेत, म्हणजे ते सांगते ऊस टाकायचं. आईसाहेबांनी ती म्हातारी त्या मालकाची दारात बसलेली आणि 4 जण बाहेर घेऊन आली आणि बाहेर घेऊन आल्यानंतर मग त्या आईसाहेबाला विचारलं, आईसाहेब घेऊ ऊसाचं बाहेर कुठे टाकू? आईसाहेब आता जातीवंत शेतकरी होती, आपल्या मुलाच्या लेकराप्रमाणे पिकाला सांभाळणारी शेतकरी, आणि असलं जर ऊस काढायचं म्हटल्यानंतर किती राग येईल, किती त्रास वाटत असेल जीवाला. त्या म्हातारीला वैताग आला, त्या वैतागानं म्हातारी म्हणजे टाका माझ्या डोंगरात. 14 4 बाहेर टाकल्यावर म्हातारी जगली असं म्हातारी कार झाली. पाठीत परत येऊन बघतात तर त्या बाहेरखाली म्हातारी म्हणजे म्हातारी उचला म्हणजे म्हातारी जाऊ द्या स्मशानभूमीत. 14 म्हातारी उचलली स्मशानभूमीत घेऊन जात असताना म्हातारीवर गोडीच्या झाडाला अडकते. तसं जाऊन ती पाकिट होते तर रिकामीच आहे. तिकडं तिकडं बघितलं, एक शेल्टर राहत होती ती म्हातारी, म्हणजे म्हातारी शेल्टर राहते म्हणजे तिला परत आले, परत येऊन बघते त्या बोरीवर झाडावर बोर खाती गेली होती म्हातारी. सांग का याला म्हणायचं, पण हे नुसतं काम ऐकणारे, हे सांगणारे, पण संत मात्र तसं नाही. संत
संत ऐकूच नाही. संत महात्मे स्वतः करून लावतात आणि मग जगाला सांगतात अनुभवे आले आमला या जगातील किंवा तुका म्हणे चाकोनी सांगे मग अनुभव आहे आम्ही आधी स्वतः आधी केले मग सांगितले. आपण उलट करतो, आपण नुसतं सांगतो करायचं नावानं. संत महात्मे करून लावतात जगाला. जगाला सोपं वाटतंय, जे जगाला बसतंय पटतंय जगाला येतंय त्या मार्गाने संत महात्मे जगाला घेत असतात. जगाचा विश्वास संतांच्या चरणावर असतो, समाजाचा विश्वास संतांच्या चरणात. संतांची पाहिली माझा विश्वास सर्वभावी त्यांचा समाजाचा विश्वास संपादन करून समाजाने त्यांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर ही माझी हित करती सकळ जिने हारू फाळ कृपा करी. संतांच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला, संतांच्या कार्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण संत महात्म्यांना तेवढ्या दर्जानं, आपण तेवढ्या उंचीनं संत महात्म्याकडे पाहिलं पाहिजे. काही लोकांचा समाजाकडे, समाजाचा संतांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामान्य संतांकडे बघत असताना मानव लोकांतून बघतात. हे मानव आहेत नाही, सामान्य लोक आहेत, त्या दृष्टीनं बघत असतात संत महात्मे. आम्हाला जीवनामध्ये अनेक प्रसंग येत असतात. एका गावामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो, आता जवळ असल्यामुळे असं गाडीवर माघारी जाता येत. पण माघारी जात असताना थोडाफार त्रास झाला, तासातून तासात घरी जाते. पण 100-150 किलोमीटरच्या बाहेर गेल्यानंतर मग मुक्काम करावा. आणि मुक्काम करण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मग कुठेतरी असं सगळ्या घर कुठेतरी असते म्हणून मंदिरातच बसायचं, मुक्काम असे काय वेळेला प्रसंग येतात. एका गावाला असा प्रसंग आला, कीर्तन झाल्यानंतर महाराज आता रात्रीचं जाण्यासाठी एसटी नाही म्हटल्यानंतर आपलं मुक्काम करा म्हटल्यानंतर हाय आपला गावा शेजारी बनला. गावा शेजारी बनल्यानंतर मुक्काम करायला गेलो. त्या घरी त्या मालकाला पुढे गेले. त्या मालकानं दार ठोठावलं. दार ठोठवल्यानंतर दार उघडलं आणि 10वी 12वीचा मुलगा त्या मालकाचा उठला. दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर त्यानं सांगितलं त्या मालकाला, त्या मुलाला, महाराजांच्या मुक्कामाची सोय तर महाराज मुक्काम करणार आहे. आता ठीक आहे मुलगा, महाराज येतो थांबा, आम्ही वरच्या मजल्यावर खोली झाडून घेतो. तो वरच्या मजल्यावर खोली झाडायला गेलं आणि खोली झाडत असताना इतका दुरळा ते खाली त्याचा ठसका खाली यायला लागला त्या दुरळ्याचा. आणि दुरळ्याचा ठसका झाल्यावर 15-20 मिनिटं त्याला ती खोली झाडायला लागली. 15-20 मिनिटाला खोली झाल्यानंतर त्यानं एक बिछाणा वर टाकला
आणि या महाराज आता वर झोपायला म्हणजे वर गेलो, वर वापरून टाकलो, झोपत असताना त्याला विचारलं काय बाळा म्हणजे एवढा धोरणा या खोली झालाय, तुम्ही खोली वापरत नाही का? नाही म्हणजे 4-5 वर्ष झाली खोली वापरत नाही. का वापरत नाही म्हणजे त्या फॅनला म्हणजे आमची वैरी फास घेऊन गेली आहे, खोलीच येत नाही. तात्याला अगोदर त्या फॅनकडे बघत होता. परिस्थिती आहे म्हणजे कितपत आपण मान देतोय ही सुद्धा माणसाला कळत नाही. पण संत महात्म्याला सांगतात काही संताशी आसनी पूजा करी काया वाचा म्हणी एका जना घरी जाणे पूर्वी. संत महात्म्यावर निधांत दृढ विश्वास असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. संत महात्मे जगासारखं जर दिसत असतील तर पण जगाचा आणि संत जग स्वार्थापोटी काम करत असेल. संत निस्वार्थपणे काम करतात. संतांना कुठलाही स्वार्थ नसतो, आर्थिक स्वार्थ नाही, धार्मिक गाड्या वाचा म्हणण्यानं त्यांना कुठल्याही प्रकारचे अभिलाषा नाही. असे पद्धतीनं संत ज्ञानोबा त्यांचं वर्णन करतात. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे गुण. त्यांचा एक एक अवयव आहे सुखाचे गुण आहे. त्यांच्या बरोबर सर्व सुख आहे. सुख या संतांचा मागवे नित्य गुणावे तुझी आणावे गण होते सकळ करणे सर्व काळ प्रेमी तुझं कसू म्हणून नाही काही तूची आमचा माता पिता बहिणी बंधू आहे चुलता आणि कबूता सर्व ठायचा हा कळला निर्धार माझा तुझं न पडे विसर असे देऊन या धीर बाह्याभ्यंतर मदत बळे. म्हणजे सर्व सुख संताजवळ आहे. आणि संत जे आपल्या जीवाला प्राप्त होतात, संत भेटतात, त्याला संत भेटण्यासाठी भरपूर पुण्य आपल्या गाठी असलं पाहिजे, पुण्य संपादन केलं पाहिजे. पुण्य फळली बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा साधू सन्मुख तो कैसा संत चरण भाव. म्हणून पुण्य माणसाने केलं पाहिजे. पुण्य केल्यानंतर जन्म कशाचा येऊ हे आपल्या हातात नाही. पुढचा जन्म कशाचा यावा हे आपल्या हातात नाही, पण पुण्य करणं हे आपल्या हातात आहे. पुण्य केल्यानंतर जन्म कशाचा राहिला, पुण्य केल्यानंतर जर जन्म बैलाचा आला तर आपल्याला ज्ञानोबराच्या तुकोबराच्या पालखीचा बैल म्हणून त्या ठिकाणी आहे. पुण्य केल्यानंतर जर बैल आपल्याला जन्म घोड्याचा जर प्राप्त झाला तर ज्ञानोबराच्या पालखीचं घोडं म्हणून जन्माला येऊ. म्हणजे पुण्य करा. पुण्य करण्यासाठी पुण्य जर केलं तर जन्म कुठलाही येऊ द्या. परवा एक श्रीमंत माणसाचं लग्न झालं आणि श्रीमंत माणसाच्या लग्नात त्याचं जे पुत्र होतं त्या पुत्र्याची सुद्धा माहिती आता बातमीदारांनी बातम्या जर काय घ्यावं दुसऱ्या काय घ्यावं त्या पुत्र्याच्या बातम्या जे तुम्ही त्या पुत्र्याला 1.5 कोटीचं बॉक्स आहे बसायला, नुसतं 1.5 कोटीचं. त्या पुत्र्याला ती सगळा शोधा येईल ती 2 कोटीचा झाला आहे. त्याला भिडे लावले. त्या पुत्र्याला कामगार किती असते, त्या पुत्र्याला ती भेट गळ्यात तर किती कोटीचं आहे. म्हणजे पुण्य करून जन्माला आल्यानंतर हे असे काय भागामध्ये पहिलं कधी खातात आणि दूध पितात. पाप करून जन्माला आल्यावरती मग उसाला आणतात आणि उसाच्या बैलगाडीची जी बैल असतात पडले तरी माझं मरण सांगतोय. ते पाप करून जन्माला आले, पण पुण्य करून जे जन्माला आलेले असतात ते आज 1 नंबर समाजाच्या समोर असतात. पुण्य असल्याशिवाय संत महात्म्याची प्राप्ती, संत महात्म्याची भेट होत नाही. कोण पुण्य सेवा कोणासाठी कुठल्या पुण्याचे माझ्या गाठी असेल तेव्हा कोणा पुण्या फळाने आजे देखील पाहुले आज त्यांचे चरण दिसे कुठलं पुण्य. Yeah.
मंगळी भाग्यता अवधी चिंता वारणी संत दर्शनी आला संत महात्म्य भेटण्यासाठी भाग्य उदयला पाहिजे, पुण्य पाहिजे. त्यावेळेला संत महात्म्य भेटतात. संत महात्म्य क्रिया करून कशी दाखवतात. एखादी आता मुलं पूर्वी मोठी झाली मनाने शाळेत, आता 3 वर्षाची झाल्यापासून त्याला पहिलीच्या आधी 2-3 वर्ग आहे. मुलगा पहिली जायच्या आधी 3 वर्ग आहे. तो मुलगा शाळेत सोडायला जात असताना आई त्या मुलाला